पाण्याअभावी जळालेल्या फळबागा ट्रॅक्टरमधून टाकून शेतकरी संघर्ष समितीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलाय। सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या फळबागा अक्षरशः जळून गेल्यात। या जळालेल्या फळबागा संदर्भात प्रशासनाकडून अद्याप नुकसान भरपाईसाठी कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। यावेळेला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं असून प्रति हेक्टरी 2 लाख रुपये नुकसान भरपाई पुढील 7 दिवसात आम्हाला मिळावी अशी मागणी करण्यात आली। दिलेल्या वेळेत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे। सर, मुळामध्ये आमचं आंदोलनच नव्हतं हे, तर संबंध जालना जिल्ह्यामध्ये पाण्याअभावी ज्या आमच्या फळबागा जळालेल्या आहेत, तर ह्या फळबागा जळताना या आमच्या म्हणजे अश्रू बाहेर म्हणजे डोळ्यातून अश्रू बाहेर निघालेत आणि ते अश्रू ह्या प्रशासनाला अद्यापही दिसले नाहीत। कुठलाही प्रशासकीय अधिकारी आमच्या बांधावरती ते फळबागा जळत असताना पाहणी करायला आलेला नाही। कुठला राजकीय मंडळी देखील आमच्या समस्या मांडत नाहीत। मग आम्ही असं ठरवलं की आपले अर्ज घेऊन आणि फळबागा घेऊन जळालेल्या फळबागा घेऊन आपणच प्रत्यक्ष संविधानिक मार्गाने जिल्हाधिकारी साहेबाला ह्या कळवू आणि जिल्हाधिकारी साहेबाला हे याच्यासाठी कळवायची की बाबा ही जी नुकसान आहे आमची झालेली ही अद्यापही कोणी आमच्याकडे फिरकलेलं नाही, परंतु 2 लाख रुपये प्रति हेक्टरी आमची नुकसान भरपाई पुढील 7 दिवसामध्ये आम्हाला पंचनामे करून मिळावी, अन्यथा पुढील म्हणजे येणाऱ्या 7 जूनला आम्ही मोठ्या हजारोच्या संख्येने शेतकरी आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत। जिल्हाधिकारी साहेब काय म्हटले? जिल्हाधिकारी साहेबांनी कृषी विभागाचा आढावा घेतला आणि कृषी विभागाने देखील त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया दिली की आम्ही आजच आमचा जो काय डेटा आहे जो म्हणलं 100% जळाल्यात, तर तो 100% डेटा आम्ही प्रशासनाला कळवू। काय नाव तुमचं? माझं नाव गजानन रामनाथ उगले, मुक्काम राजेगाव, तालुका घनसावंगी।